माझा नवरा कामानिमित्त दुबईला राहायचा. त्यामुळे तो माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता. मी दिसायला खूप सुंदर आणि तरुण होते. माझ्या घरात मी आणि माझे सासू-सासरे राहत होते. एके दिवशी माझी सासू तिच्या माहेरी गेली आणि त्या दिवशी मी आणि सासरेबुवा घरी एकटेच होतो. सासरेबुवांकडे बघून माझ्या इच्छा निर्माण होऊ लागल्या. म्हणून मी एक सुंदर ड्रेस घालून सासरेबुवाला जेवण देण्याच्या बहाण्याने सासरेबुवांच्या खोलीत गेले. तेव्हा सासरेबुवा मला पाहून भारावून गेले आणि म्हणाले, "सुनबाई, आज योग्य संधी आहे," असे म्हणत सासरेबुवांनी रात्रभर माझ्यासोबत. माझे नाव अंकिता. मी 22 वर्षाची असून मी दिसायला खूप सुंदर होती. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली होती आणि माझा नवरा कामानिमित्त दुबईला राहत होता. माझ्या वयाच्या मुली त्यांच्या नवऱ्यासोबत खूप खुश राहायच्या. लग्नानंतर 3 महिन्यांनी माझा नवरा मला सोडून दुबईला गेला. मी माझ्या नवऱ्याला भेटण्यासाठी अनेकदा बोलावले, पण मी जे बोलली ते मान्य करायला ते तयार नव्हता. माझा नवरा खूप मोठा बिझनेसमॅन होता. त्याची कमाई चांगली होती, पण मला माझ्या नवऱ्याशिवाय राहावं वाटत नव्हतं. माझ्या सासू-सासऱ्यांनी प्रेमविवाह केला होता. माझे सासू-सासरे संध्याकाळ झाली की नवरा बायको दोघेही त्यांच्या खोलीत जायचे आणि त्यांच्या इच्छा ते पूर्ण करायचे. त्यांना बघून मला कंट्रोल होत नव्हतं. माझ्या देखील इच्छा जागृत होऊ लागल्या. माझा नवरा वर्षातून एकदा घरी येत होता आणि जेव्हा तो परत जायचा तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. मी माझ्या नवऱ्याकडे खूप हट्ट करायचे की मला दुबईला घेऊन जा, पण तो म्हणायचा की माझी परिस्थिती सध्या चांगली नाही. हे सर्व ऐकून मी शांत बसायची आणि दिवस घरच्या कामात घालवायची. पण जेव्हा रात्री मी माझ्या सासूबाईला आणि सासऱ्याला खोलीत जाताना बघायची, तेव्हा मी त्यांच्या खोलीबाहेर उभी राहायची. तेव्हा माझ्या पण इच्छा जागृत व्हायच्या. त्या दोघांकडे बघून मला माझं नशीब फारच बेकार वाटत होतं, कारण दोघेही आयुष्याचा आनंद लुटत होते. माझे लग्न माझ्या मामांनी ठरवले होते. मी अतिशय गरीब कुटुंबातली होते. मुलगा दुबईला राहतो असे मामांनी सांगितल्यावर माझ्या घरच्यांनी लगेच माझे लग्न लावून दिले. माझ्या मनात ही खूप इच्छा होत्या, कारण माझ्या अनेक मैत्रिणींचे लग्न झाले होते. त्या मला त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल सांगायच्या. ते सर्व ऐकून मला वाटले होते की माझे लग्न झाल्यावर मी सुद्धा माझी स्वप्न पूर्ण करेल. मी फक्त 22 वर्षांची होते, पण चांगली कमाई पाहून माझ्या घरच्यांनी लगेच माझे लग्न लावून दिले. मला वाटले की मी माझ्या नवऱ्यासोबत दुबईला स्थायिक होईल. तिथे जाऊन आम्ही दोघं खूप खुश राहू. पण माझे नशीब वेगळं वळण घेईल हे मला माहीत नव्हतं. लग्नानंतर मी माझ्या सासऱ्यांच्या घरी आले. तेव्हा लग्नाच्या रात्री माझ्या नवऱ्याने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. मी माझ्या आयुष्याच्या त्या वाटेवर होते, जिथे मला वाटले की मला जीवनातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे. मला वाटले की मी दुबईला जाऊन छोटे छोटे कपडे घालेन आणि माझ्या नवऱ्याला माझ्याकडे आकर्षित करेन, कारण मी फक्त 22 वर्षाची होते. पण मी खूप भावनांनी भरलेली होते. माझ्या नवऱ्याने रात्रभर माझ्या इच्छा पूर्ण केल्या. पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्याने मला दुबईला जाण्याची बातमी सांगितली. ते दुबईला जात असताना मला सांगत होते की तू तुझी काळजी घे आणि 3-4 महिन्यानंतर मी तुला माझ्याजवळ बोलवून घेईल. आता मी हळूहळू घरच्या कामात व्यस्त झाले. रात्री सासूबाई आणि सासरबुवांच्या गप्पा ऐकून मलाही वाटत होते की माझ्याही नवऱ्याने माझ्यासोबत राहावं, मला जीव लावावा. काही दिवसांनी माझी सासूबाई तिच्या माहेरी गेली, कारण तिच्या भावाची तब्येत खूपच खराब होती. पण त्या दिवशी माझा सासरा काही कामासाठी घराबाहेर गेला होता. तो रात्री परतणार होता. त्यामुळे माझ्या सासूबाई म्हणाल्या की तुझे सासरे रात्री घरी आल्यावर त्यांना कळव की मी माझ्या भावाची तब्येत ठीक नसल्यामुळे काही दिवसांसाठी माझ्या माहेरी जात आहे. हे ऐकून मी माझ्या सासूबाईला म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही आरामात तुमच्या माहेरी जा. मी इथे सासूरबुवांची चांगली काळजी घेईन. एवढे बोलून त्या निघून गेल्या. मग रात्री सासरेबुवा घरी आल्यावर मी म्हणाले, तुमची बायको काही दिवसांसाठी तिच्या भावाच्या घरी गेली आहे, कारण तिच्या भावाची तब्येत ठीक नाही. हे ऐकून सासरे म्हणाले, ठीक आहे. मी सासरेबुवांना म्हणाले, मी तुमच्यासाठी जेवण बनवते, तुम्ही जा आणि फ्रेश व्हा. असे म्हणत मी स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करू लागले आणि ते त्यांच्या खोलीत गेले. मी स्वयंपाक बनवून सासरेबुवांच्या खोलीत त्यांना बोलवायला गेले. तेव्हा सासरेबुवा ज्या अवस्थेत होते ते बघून माझ्या मनात आग लागली, कारण सासरेबुवा फ्रेश होऊन बाहेर निघाले होते. त्यांनी कपडे घातले नव्हते.
तेव्हा आमची नजर एकमेकांना भेटली. तेव्हा आमच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. मग सासऱ्यांकडे बघून मी म्हणाले, "सासरेबुवा, मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे." पण सासरेबुवांनी मला काहीच उत्तर दिलं नाही. त्याऐवजी ते हळूहळू माझ्याकडे येऊ लागले. आज त्यांची शैली मला वेगळीच वाटली. सासऱ्यांच्या चेहऱ्यावर मला वेगळंच हसू दिसत होते. तेवढ्यात सासरे माझ्याजवळ आले आणि जेवणाचे ताट घेताना त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला. सासऱ्यांचा स्पर्श होताच माझ्या भावना आता थोड्याशा वाढू लागल्या होत्या. मी त्यांना नियंत्रित केले आणि लगेच स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात येऊन मी भांडे घासू लागले. तेवढ्यात अचानक मागून सासरा आला आणि माझ्या मागे उभा राहिला. मी मागे वळल्यावर त्यांच्याशी माझी टक्कर झाली. मला बघून सासरा म्हणू लागला की सुनबाई, जरा जपून. सासऱ्यांनी मला पडता पडता वाचवले. आज कितीतरी दिवसांनी कोणत्या तरी पुरुषाने मला स्पर्श केला होता. सासऱ्यांच्या स्पर्शामुळे मी मोकळी होऊ लागली होती. आज सासऱ्यांचा बेत वेगळा दिसत होता. मग तो म्हणाला की सुनबाई, तू माझ्यासाठी थोडा वेळ काढत जा. मी म्हणाले की सासरेबुवा, मी स्वतःसाठी वेळ काढते, पण मला वेळ देणारं कोणीच नाही. मग सासरा म्हणू लागला की सुनबाई, काय बोलतेस? मी आहे ना. तुझा नवरा नाही तर मी तुला वेळ देईन. तू एकदा हो तर बोल. मी आता सासऱ्यांचे इशारे समजली होती. मला आता खूप लाज वाटत होती. मग माझे डोळे मिटायला लागले. माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. मग मी म्हणाली, सासरेबुवा, तुम्ही हे काय करत आहात? मग सासरा म्हणू लागला की जे तुला केव्हापासून हवे आहे ते. मग हळूहळू सासरा माझ्याजवळ येऊ लागला. आता मला माझ्या भावनांवर ताबा ठेवणे खूप कठीण झाले होते. सासरा म्हणू लागला, तुला काय वाटतं? तुझा नवरा दुबईला गेल्यानंतर तू किती अपूर्ण झाली आहेस ते मला समजत नाही. तुझ्याही अनेक इच्छा आहेत, पण तू त्या सर्व इच्छा मनात लपून ठेवल्यास. मला तुझी इच्छा पूर्ण करायची खूप इच्छा आहे. सासऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी त्यांना म्हणाले की हे बरोबर नाही. पण मी पुढे काही बोलायच्या आधीच सासऱ्यांनी मला त्यांच्याजवळ ओढलं. ते म्हणाले, सुनबाई, लाजू नकोस. आज मी तुला हवं असलेलं सर्व काही देऊ इच्छितो. त्यावेळी सासरेबुवामध्ये असं काही संचारलं की त्यांनी पूर्ण रात्र मला श्वासही घेऊ दिला नाही. इच्छा नसतानाही आज मी स्वतःला थांबू शकले नाही. माझा नवरा दुबईला गेल्यानंतर मला त्यांची आठवण यायची. सासऱ्याला माझ्या या भावना समजतील असे मला कधीच वाटले नव्हते. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सासरा मला त्यांच्या खोलीत घेऊन गेला आणि बेडवर झोपून माझ्याजवळ येऊ लागला. आज मला माझ्या नवऱ्याची आठवण येत नव्हती. मला फक्त हे क्षण चांगले घालवायचे होते. मलाही सासऱ्यांच्या प्रेमात हरवायचं होतं. मग सासऱ्याने खोलीचा लाईट बंद केला आणि हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला. तेव्हा अचानक मला माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून मी लगेच माझ्या सासऱ्याला बाजूला ढकलले आणि मी माझा नवरा बाहेर दारात उभा असलेला पाहिला. त्याचा चेहरा रागाने पूर्ण लाल झाला होता. अचानक सासरा म्हणू लागला की सुनबाई, मला फूस लावत आहे, कारण सुनबाईला माझी खूप आवड आहे. सासऱ्याचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण या सगळ्यात आम्ही दोघेही तितकेच सहभागी होतो. पण सासरे पुढे काही बोलणार इतक्यात माझा नवरा रागाने जोरात ओरडला आणि म्हणाला, मी दारात उभं राहून तुम्हा दोघांना पाहत होतो. तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुमच्यावर जीव ओवाळून टाकत आहे. आणि तुम्ही माझ्या बायकोसोबत. आईला हे कळले तर किती वाईट होईल. हे ऐकून सासरा शांतपणे उभा राहिला. तो त्याच्या मुलाची माफी मागत होता. पण माझा नवरा अचानक घरात कसा घुसला याचा विचार करू लागले. मी त्याला हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की तू मला वारंवार फोन करून तुझ्याकडे यायला सांगायची आणि कुठेतरी मलाही ते जाणवलं. माझ्याशिवाय तू एकटी कशी राहशील? घरी आल्यानंतर मी सर्वप्रथम बाबांना फोन केला, पण त्यांचा फोन बंद होता. मी आईच्या माहेरी फोन केला असता तिने तिच्या भावाची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. घराच्या चाव्या माझ्याकडे होत्या, म्हणूनच मी शांतपणे घरात शिरलो की तुला आपल्या खोलीत गेल्यावर तुला सरप्राईज देईन. पण तू मला एवढा मोठा सरप्राईज देणार आहेस हे मला माहीत नव्हतं. माझ्या पाठीमागे तू माझी फसवणूक केलीस. बाबाला स्वयंपाकघरात जाताना पाहून मला तुम्हा दोघांचा संशय आला, पण तरीही मला विश्वास होता की तुम्ही दोघेही तुमच्या नात्याचे बंध तोडणार नाहीत. पण हा माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता. मी शांतपणे तुमच्या दोघांवर नजर ठेवून होतो. माझ्याकडे
घरची जुनी चावी होती म्हणून मी घरात शिरलो. पण आता माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तुम्ही दोघांनी मिळून माझा विश्वासघात केला आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी माझ्या नवऱ्याची माफी मागू लागले. प्लीज मला माफ करा. इतकी वर्षे तुम्ही माझ्यासोबत नाहीये. मलाही लग्नाबद्दल काही इच्छा होत्या, पण तुम्ही मला सोडून दुबईला गेले. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाही. ही माझी चूक आहे. तुम्ही पाहिजे तशी मला शिक्षा द्या, पण मला घटस्फोट देऊ नका. मी माझ्या नवऱ्याचे पाय धरले आणि जोरजोरात रडू लागले. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते म्हणून त्यांनी मला माफ केले. तर मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.